मर्जी हो हम करेंगे। एक बात याद रखना, बीजेपी को मदद मत करो। बीजेपी का अगर तुम लोग मदद करोगे कोई, तो अल्लाह का कसम आप लोगों को कोई माफी नहीं करेगा, हम तो माफी नहीं करेंगे। हे लड़ाई में हम लड़ाई करेंगे, हम लड़ेंगे, हम डरेंगे नहीं। जो काफिर है, जो कापुरुष है, वो डरते हैं, वो मरते हैं, जो लड़ते हैं वो जिंदा रहते हैं। नमस्कार मंडळी, ऐकलत बघितलत ममता बॅनर्जी काय बोलतायत? ममता बॅनर्जी सरळ सरळ हिंदूंना धमकी देत आहेत. जे बीजेपीच्या बाजूने जात आहेत ते काफिर आहेत आणि काफिर भागेंगे मरेंगे असं ममता बॅनर्जी बोलतायत. एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री अशा प्रकारे आपल्या राज्यातील जनतेबद्दल बोलत असताना ममता बॅनर्जी या कुठल्या संविधानाचा आदर करतात? जे संविधानवादी आहेत, जे सेक्युलर आहेत, त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यायला नको का? मंडळी, आज मुर्शिदाबादमध्ये जे काही सुरू आहे, जे काही चाललंय, त्यामागे ममतांची ही प्रवृत्ती आहे आणि ती प्रवृत्ती त्यामुळेच तिकडचे कट्टरपंथीय मुस्लिम आज हिंदूंच्या मागे हात धुवून लागलेले आहेत. ममता बॅनर्जी यांना त्याचं सोयरसूतक नाहीये, कारण त्यांनी पश्चिम बंगालमधल्या मुस्लिमांचा वापर आपल्या राजकारणासाठी सुरू केलेला आहे. मुस्लिमांमुळेच आपण जिंकलोय हे अप्रत्यक्षरित्या ममता बॅनर्जी सांगतायत. आणि त्यांची म्हणजे ममता बॅनर्जी यांची ही क्लिप ही अतिशय प्रक्षुब्ध अशी क्लिप आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालचा वापर, अख्ख्या राज्याचा वापर आपल्या राजकारणासाठी करायचा आहे. आणि त्यासाठी पश्चिम बंगाल हा पाकिस्तान सारखा किंवा बांगलादेश सारख्या भारतातून तुटून बाहेर पडला तरीही त्यांना नवल नाहीये, वाटणार नाहीये, हे एकंदरीत त्यांच्या या वृत्तीवरून दिसून येते. आज अशी मुख्यमंत्री जर पश्चिम बंगालमध्ये असेल तर पश्चिम बंगालमध्ये तातडीने राष्ट्रपती शासन लागू करायला नको का? आज पश्चिम बंगालची जी परिस्थिती आहे त्याला कारण ही आहे, हे केवळ आणि केवळ ममता बॅनर्जी आहे. आणि या क्लिपवरून ते स्पष्ट होत आहे. एवढं असूनही केंद्र सरकार अजूनही पश्चिम बंगाल सरकारला हात का लावत नाही? त्याची कारणं अनेक सांगितली जातील, अनेक उदाहरणं दिली जातील की कसं सरकार पडल्यावर सुप्रीम कोर्टात ते टिकलं नाही वगैरे वगैरे. पण त्यामुळे संपूर्ण देशामधील हिंदू जो आज प्रक्षुब्ध झालेला आहे, अगोदर बांगलादेशमधल्या मुस्लिमांनी तिकडच्या हिंदूंची केलेली वाताहत आणि आता पश्चिम बंगालमधल्या मुस्लिमांनी हिंदूंची केलेली वाताहत, हे काही प्रत्येक हिंदूने बघत राहावं? मंडळी, नाही, आता ती वेळ राहिलेली नाहीये. कारण जनमताचा रेटा हा आता पश्चिम बंगालमधल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तिकडच्या कट्टरपंथीय मुस्लिमांच्या विरोधात आहे. अशा वेळेस केंद्र सरकारने तातडीने पाऊल उचलून या सगळ्यांना आत टाकलं पाहिजे आणि पश्चिम बंगालमधला हिंदू सुरक्षित केला पाहिजे. मंडळी, जम्मू काश्मीरमध्ये जे झालं ते देखील असंच होतं. जम्मू काश्मीरमधलं सरकार हे अर्थातच फारुख अब्दुल्लांचं सरकार होतं आणि त्यावेळेस ते सरकार फक्त बघत राहिलं. पाकिस्तानमधले आणि काश्मीरमधले अतिरेकी हिंदूंच्या मागे हात धुवून लागले होते. त्यांनी हिंदूंची हत्या केल्या, इतकंच नाही तर बलात्कारही केले. आणि त्यामुळे जम्मू काश्मीर मधला, विशेषतः काश्मीर मधला हिंदू हा तिथून पलायन करता झाला. आज तशीच परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये आलेली आहे.
जे कट्टरपंथी आहेत त्यांच्या मागे ममता बॅनर्जी उभ्या आहेत. आणि ते या सुरुवातीला दाखवलेल्या छोट्याशा क्लिपमधून तुम्हाला कळलंच. अशा वेळेस जर कडक पावलं उचलली गेली नाहीत तर पश्चिम बंगालचा काश्मीर व्हायला वेळ लागणार नाही. आता तिथे सीआरपीएफच्या तुकड्या डिप्लॉय करण्यात आलेल्या आहेत. तिथे मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झालेली आहे. पण याच ममता बॅनर्जी उद्या हेही ओरडणार आहेत की हे सगळं भाजपने घडून आणलं. एक सागरिका घोष नावाची कोणतरी पत्रकार वगैरे आहे, तिचं काहीतरी ट्विट मी बघितलं. तिने लिहिलं की बिहारमधून अ, काही हिंदू हे पठाणी ड्रेस घालून पश्चिम बंगालमध्ये गेले आणि त्यांनी हे सगळं घडवून आणलं. आता ते ट्विट खरं की खोटं मला माहित नाही, पण मित्रांनो त्या धर्तीवर त्या बेसवर आता देशातला कथित सेक्युलर जाणार आहे. कारण त्यांची दिदी ही आता अडचणीत आलेली आहे. अशा वेळेस केंद्र सरकारने कठोर पावलं उचलणं खूप गरजेचं आहे. तिथे ममता बॅनर्जी यांच्यावर अतिशय कडक कारवाई करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता पश्चिम बंगालमधल्या हिंदूंनी देखील बटेंगे तो कटेंगे हे वाक्य लक्षात ठेवलं पाहिजे. एकत्र राहूनच या कट्टरपंथी दहशतवादी मुस्लिमांचा मुकाबला होऊ शकतो. अन्यथा पश्चिम बंगालमधूनही हिंदूचं एक्झॉडस म्हणजे पलायन कोणीही रोखू शकत नाही. ज्या देशात संविधान आहे असं म्हटलं जातं, संविधानानुसार हा देश चालला जातो सांगितलं जातं. मग हे संविधान फक्त सिलेक्टिव्ह असतं का? ते फक्त भाजपची सत्ता असलेल्या राज्यांनाच लागू असतं का? जिथे इंडिया आघाडीतले घटक पक्ष असतात तिकडच्या लोकांना संविधान लागू नसतं? याचाही विचार आता झाला पाहिजे. आणि जर कोणी संविधान संविधान ओरडत असेल तर त्याला ही क्लिप दाखवली गेली पाहिजे की बाबा रे बघ. आणि ममता बॅनर्जीच्या विरोधात आवाज उठव, रस्त्यावर ये, आंदोलन कर. कारण संविधान ती मोडते. तिला म्हणजे ममता बॅनर्जी यांना संविधान नकोय हे त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. असो मित्रांनो, ही क्लिप मला एका मित्राने पाठवली आणि ही क्लिप किती प्रक्षुब्ध करणारी आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ केला. आपल्याला तो आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.